जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागरभाऊ जी.आर. शेती योजना 2.1 या चॅनलवरती. मित्रांनो, राज्यातील नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातील अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असे जी.आर. आज निर्गमित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाचे जी.आर. निर्गमित करण्यात आल्यानंतर याच्यामध्ये पहिला जी.आर. आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या संदर्भातील. याच्यामध्ये नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता 17,08,90,000 रुपयाची निधी नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यातील 6,992 शेतकरी पात्र आहेत. तर त्यांना एकूण 6,67,68,000 रुपयाची 78,000 रुपयाची रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील एकूण 10,559 शेतकरी पात्र आहेत. तर त्या पात्र शेतकऱ्यांना 10,41,41,00,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 2,505 शेतकरी पात्र असून ह्या पात्र शेतकऱ्यांना एकूण 1,85,30,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे याच्यासाठी त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं होतं. तर त्या नुकसानासाठी मंजूर करण्यात आलेले निधी, ज्याच्यामध्ये जानेवारी 2026 मध्ये बाधित झालेल्या धुळे जिल्ह्यातील 7,092 शेतकऱ्यांना 6,79,13,000 रुपयाची, तर जळगाव जिल्ह्यामध्ये 15,964 शेतकरी पात्र आहेत. तर त्यांना 15,77,74,000 रुपयाची अशी एकूण 23,500 शेतकऱ्यांना 22,56,87,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे विके नंबर आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी मार्च महिन्यामध्ये केवायसी केलेली आहे. केवायसी केलेली असून सुद्धा त्या शेतकऱ्यांचं अनुदान अद्याप वितरित करण्यात आलेलं नव्हतं आणि हेच अनुदान आता या निधीच्या माध्यमातून वितरित केलं जाईल. साधारणपणे 15 ते 20 एप्रिल पर्यंत हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. ज्याची केवायसी झालेली आहे त्यांनी आपलं स्टेटस चेक करून ही स्थिती पाहू शकता. तर मित्रांनो, हे एक अतिशय महत्वाचा असा अपडेट होतं. मित्रांनो, एक शेतकऱ्यांना जी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील जो पाऊस अवेळी पाऊस झालता, गारपीट झालती, ज्या शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना हा जो जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी.आर.च्या माध्यमातून जो निधी वितरित करण्यात आलेला आहे तो निधी 15 एप्रिल ते 20 एप्रिल या दरम्यान वितरित केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह, नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, नवीन माहितीसह. धन्यवाद.